Hello everyone, this is 11th Commerce Math, Part 1st, Lecture 2, Chapter Partition Values, Exercise 1.1. So last lecture we have seen near about 4 questions. So now we are going to see question number 5. So what is the question number 5 is that they are giving us calculate all the quartiles for the following frequency distribution. तर त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी क्वार्टाइल्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. म्हणजे कोणते क्वार्टाइल्स Q1, Q2 अँड Q3. Q1 इज अ लोअर क्वार्टाईल, Q2 मीडियन क्वार्टाईल आणि Q3 इज अ अप्पर क्वार्टाईल असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. तर त्यांनी आपल्याला एक टेबल दिलेला आहे जो की अनग्रुप्ड डेटा फॉर्मॅटमध्ये आहे. तर त्याला आपण सुरुवातीला काय करू, एक व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये ह्या ठिकाणी टेबल आपण ड्रॉ करून घेऊ. क्वेश्चन नंबर 5. सो फर्स्ट ऑफ ऑल नंबर ऑफ ई ट्रान्झॅक्शन पर डे दिले त्यांनी आपल्याला. सो नंबर ऑफ ई ट्रान्झॅक्शन्स ओके पर डे असं त्यांनी आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे. दुसरा आहे नंबर ऑफ डेज आणि नंतर आहे सी एफ मीन्स कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे बोथ वन बाय वन. सो व्हॉट इज इज व्हॅल्यू एक्स, इट इज एफ अँड इट इज अ सी एफ कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. सो व्हॅल्यूज आर दॅट 0 to 7 दे आर गिविंग अस. सो 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. ओके, अशा 7 व्हॅल्यूज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. तर ते कॅल्क्युलेट करायचं आहे. चला बोथ वन बाय वन आपण ह्या कॅल्क्युलेट करू. जस्ट आय एम ड्रॉइंग द लाईन्स. ओके, सो हियर मग वन बाय वन. सो फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आपल्याला गिवन टेबलमध्ये 10, 35, 45, 95, 64, 32, 10 अँड 9. तर मुलांनो ह्या ठिकाणी आपल्याला क्वार्टाइल्स काढायचे आहेत Q1, Q2, Q3. तर क्वार्टाइल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी बिफोर दॅट आपल्याला CF कॅल्क्युलेट करावं लागेल. सो जो 10 व्हॅल्यू इज ॲज इट इज. सो ह्या दोघांची ॲडिशन 10 + 35 हाऊ मच हियर 45. पुन्हा ह्या दोघांची ॲडिशन 45, देन हियर राईट डाऊन द व्हॅल्यू हियर 90. then 90 + 95 value is that 185 and then 185 + 64 value is that 249 and 249 32 how much here. So 281 and 281 + 10 here is 291 and finally 291 + 9 how much here 300. So total number of observation how much here 300. म्हणजे ह्या ठिकाणी मुलांना यांची व्हॅल्यू किती असेल 300. तर ह्या व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला ह्या ठिकाणी क्वार्टाइल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल Q1 क्वार्टाइल कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला. सो n + 1 प्लेस ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 4th. ओके, 1 + 1 n + 1 डिवाइड बाय 4th प्लेस ऑब्झर्वेशन. मग ह्या ठिकाणी मुलांचं आपण ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी यांची व्हॅल्यू किती आहे 300. 300 + 1 डिवाइड बाय 4th प्लेस ऑब्झर्वेशन जस्ट कॅल्क्युलेट इट. सो 301 डिवाइड बाय 4th प्लेस ऑब्झर्वेशन. सो 301 डिवाइड बाय 4 कॅल्क्युलेट करा मुलांना. ह्या ठिकाणी वी विल गॉट इट 75.25 द प्लेस ऑब्झर्वेशन. आता ह्या ठिकाणी मुलांनो हा अनग्रुप्ड डेटा आहे. रॉ डेटा असेल तर आपण 75 + 0.25 मग ह्या पोझिशन्स आपण घेतो. पण ह्या ठिकाणी या पोझिशनचा विषय नाही, हा अनग्रुप्ड डेटा आहे. अनग्रुप्ड डेटा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या बीटचा वापर करावा लागतो CFचा. सो 75.25 ही व्हॅल्यू CFच्या कॉलममध्ये कोणापेक्षा कमी आहे 75 व्हॅल्यू 90पेक्षा कमी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा असेल तुमचा फर्स्ट क्वार्टाईलची रेंज. ओके, मग क्वार्टाईल Q1 कुठं असेल ह्या मुवमेंटला. मग ह्या Q1च्या ब्लॉकला जर आपण हायलाईट केलं तर ह्या ठिकाणी मुलांनो तर थोडंसं विचार करू आपण. तर नंबर काय असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी 2 इज द आन्सर. ओके, मग ह्या ठिकाणी क्वार्टाईलची किंमत किती असेल त्या प्लेसला 75.25 व्हॅल्यू कोणापेक्षा कमी आहे 90पेक्षा. मग 90 बिलो द व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय व्हॉट द जी एक्सची किंमत असेल ते तुमचं कोण असेल क्वार्टाईल. म्हणजे से 2 ई ट्रान्झॅक्शन. सो नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन पर डे सांगितलं ना, तर 2 ट्रान्झॅक्शन पर डे होतील त्या मोमेंटला. ई ट्रान्झॅक्शन्स. ओके, Q1 = वॉट हियर 2. ओके, चलो मग नेक्स्ट वन. मग आता घ्यायचं आपल्याला सेकंड क्वार्टाईल कॅल्क्युलेट करायचं आहे Q2. ओके, ह्याला आपण मीडियन असं म्हणतो. चला मग 1 सेकंड फॉर्म्युला काय आपल्याकडे क्वार्टाईलचा Q2चा 2 n + 1 डिवाइड बाय 4th प्लेस ऑब्झर्वेशन. आता मला एक सर कॉमन सेन्सचा मुद्दा. n + 1 4thला आपण कॅल्क्युलेट करून आन्सर किती आलं तर आपल्याकडे 75.25. सो राईट डाऊन हिअर डायरेक्टली 75.25
प्लेस ऑब्झर्वेशन. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 × 75 हाऊ मच हियर 150.5 प्लेस ऑब्झर्वेशन. आता 150 ही व्हॅल्यू सी एफच्या कॉलममध्ये कोणापेक्षा कमी आहे 185पेक्षा लेस दॅन. सो तर ह्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ही हायलाईट करायची आहे. सो जी काही 185पेक्षा ही व्हॅल्यू कमी आहे. सो दॅट्स वाय आन्सर इज दॅट 3 is the answer. So we can write also here Q2 is equal to what 3e transactions. ओके. मग आन्सर काय असेल आपल्याकडे 3 ट्रान्झॅक्शन्स. ओके. सो नेक्स्ट व्हॅल्यू आपण बघू ह्या ठिकाणी. नेक्स्ट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता Q3 कॅल्क्युलेट करणार. वन्स अगेन व्हॉट द फॉर्म्युला 3n+1 4th प्लेस ऑब्झर्वेशन. आता मुलांना आपल्याकडे यांची व्हॅल्यू किती आहे 300 + 1 / 4 आन्सर कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर किती मिळतं आपल्याला 75.25 प्लेस ऑब्झर्वेशन. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आपल्याला मिळेल ह्या ठिकाणी 225.75 प्लेस ऑब्झर्वेशन. मग आता ह्या ठिकाणी 225.75 व्हॅल्यू कोणापेक्षा कमी आहे 249. मग ह्या ठिकाणी व्हॅल्यू आपली ही हायलाईट असेल. मग 249 बिलो व्हॅल्यू. सो व्हॉट द आन्सर ई ट्रान्झॅक्शन. हाऊ मच आहे 4e ट्रान्झॅक्शन. सो Q3 व्हॅल्यू इज 4e ट्रान्झॅक्शन्स आर देअर पर डे. ओके. सो दॅट इज द आन्सर. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके. आता इट इज द फर्स्ट वन. आता हा अनग्रुप्ड डेटा मुलांनो. आता समटाईम्स ग्रुप्ड डेटा असतो. तर ह्या आता क्वेश्चन नंबर आपल्याला काय बघायचं आहे 6. वी आर गोइंग टू सी क्वेश्चन नंबर 6. ओके. चला पाहूत आपण क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो आपल्याला. क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6मध्ये त्याने आपल्याला ह्या ठिकाणी ग्रुप्ड डेटा दिलेला आहे. त्याला आपण आधी अनग्रुपमध्ये कन्वर्ट करू म्हणजे ॲक्च्युली फॉर्मॅट्समध्ये कन्वर्ट करून घेऊ ह्या ठिकाणी. चला मग आता हाईट दिलेले त्यांनी आपल्याला. हाईट इन सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे. ओके. आफ्टर दॅट नंबर ऑफ मेल अडल्ट्स त्यांनी दिलेला आहे ह्या ठिकाणी. मग त्याचं आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल गिविंग अ रेंज 145 to 150, 150, 155, 155 to 160, 160 to 165, 165 to 170, 175 to 180. Okay. 170 to 175, 175 to 180. ओके. अँड देन 180 to 185. ओके. चला तर ह्या ठिकाणी टेबल आपण ह्या ठिकाणी क्रिएट करायचं आहे आपल्याला. ओके. सो इट इज अ कॉलम ऑफ फ्रिक्वेन्सी. मग ह्या ठिकाणी मुलांना आपलं CF कॅल्क्युलेट करायचं आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग फर्स्ट ऑफ ऑल मी फ्रिक्वेन्सीचे व्हॅल्यूज ह्या ठिकाणी लिहितो 4, 6, 25, 57, 64, 38 अँड 6. सो 4 इज ॲज इट इज नथिंग चेंज. दोघांची ॲडिशन 4 + 6 हाऊ मच 10, 10 + 25 35, 35 + 57 92. सो 97 to 64 156 and 156 to 30 186, 186 + 8 194 and 194 + 6 200. तुम्ही ह्या ठिकाणी n इज इक्वल टू हाऊ मच 200. आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे फॉर द फॉलोइंग द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हाईट ओके ऑफ 200 मेल्स अडल्ट्स इन फॅक्टरी म्हणजे ऑलरेडी दिले त्यांनी. आणि फाइंड आउट काय करायचं आहे फाइंड द सेंट्रल हाईट. सेंट्रल हाईट मीन्स काय ह्या ठिकाणी Q1 Q2 अँड Q3. तर ह्या ठिकाणी सेंट्रल हाईट कोण असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी Q2. तर आपल्याला ह्या ठिकाणी मुलांना Q2 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग Q2 कॅल्क्युलेट करत असताना मग आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला थोडा चेंज आहे. बुक कसे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे Q2 सिम्पल वन आधी क्लास माहीत पाहिजे आपल्याला. सो Q2चा क्लास कोणता आहे. ओके. मग Q2 क्लास काढून घेऊ आपण ह्या ठिकाणी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ह्या ठिकाणी 2n/4. ग्रुप्ड डेटासाठी आपण हा प्रकारचा फॉर्म्युला यूज करतो 2n/4. सो 2 व्हॉट द n इज 200 / 4. देन नंतर 2 हिअर 50. आन्सर इज 100 प्लेस ऑब्झर्वेशन. आता 100 प्लेस ऑब्झर्वेशन मीन्स दॅट ह्या CFच्या कॉलममध्ये 100 व्हॅल्यू कोणापेक्षा कमी आहे 156पेक्षा कमी आहे. म्हणजे Q2ची रेंज काय असेल हिथं असेल. मग Q2चा ह्या ठिकाणी क्लास किती असेल मुलांना 165 to 170.
ही फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू, नंतर आपल्या मिड व्हॅल्यू लागेल. ओके, कारण Q2 काढण्याचा ग्रुपचा फॉर्म्युला वेगळा आहे. मग काय फॉर्म्युला Q2चा ग्रुप फॉर्म्युला आपल्याकडे L प्लस H/F इन द ब्रॅकेट 2n/4 मायनस CF अशा प्रकारचा एक फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. मग ह्या ठिकाणी मला L म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ द क्लास. तर ह्या ठिकाणी आपला क्लास हायलाईट किती झाला आहे, 165 to 170. सो राईट डाऊन हिअर क्लास किती आहे, 165 to 170. ओके, आफ्टर दॅट H म्हणजे काय, विड्थ ऑफ द क्लास. मग ह्या दोघांचं सबस्ट्रक्शन करा, आन्सर काय आला आपल्याकडे, विड्थ ऑफ द क्लास H. L म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ द क्लास. ह्या 165 to 170 दोघांमध्ये लोअर लिमिट कोणती आहे, 165. आफ्टर दॅट फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी मीन्स काय, ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी हा हायलाईट केला किती असेल, 64. अँड तुमचा जो CF व्हॅल्यू काय असेल, प्रिव्हियस व्हॅल्यू ऑफ द CF कॉलम 150चे प्रिव्हियस व्हॅल्यू काय आपल्याला मुलांना 92. तर ह्या अशा प्रकारे आपल्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतो आहे. आणि Nची व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, व्हॉट द व्हॅल्यू ऑफ N इज 200. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण ह्या ठिकाणी आपल्याला पुट करायचे आहेत. सो पुट द व्हॅल्यूज हिअर. L इज 165, then plus H width difference 5, F frequency 64 in the bracket 200 divided by 4 minus what is the CF value is 92. Okay, so 165 plus 5 divided by 64 हे पूर्ण कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करून आन्सर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल 8. हाऊ मच आन्सर 8. सो 88 to 165 by आफ्टर दॅट इक्वल टू 165 प्लस 5 डिवाइड बाय 8. कॅल्क्युलेट करा. फायनली आन्सर वी विल गॉट हिअर 165.625. ओके, 5/8 कॅल्क्युलेट करून की असं तुम्ही आन्सर काय येईल, 165.16625 इज द आन्सर ऑफ Q2. इज द आन्सर ऑफ Q2. तर अशा प्रकारे मला आपल्या ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. इट इज व्हेरी सिम्पल वन. ओके, सो आता ह्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, क्वेश्चन नंबर 7. सो क्वेश्चन नंबर 6चा आन्सर अशा प्रकारे आहे. सो नाव वी आर गोइंग टू सी क्वेश्चन नंबर 7. सो क्वेश्चन नंबर 7 इज दॅट the following is the data of pocket expenditure per week of 50 students in the class. So it is known that the median of the distribution is 120 rupees. Find the missing frequency. तर ह्या टेबलमध्ये त्यांनी आपल्याला कसं डेटा दिला, त्या ठिकाणी मिसिंग टर्म्स दिलेत. तो फर्स्ट ऑफ ऑल एक्सपेंडिचर इन वीक ग्रुपवर डेटा आहे. सो व्हॉट विल हिअर, एक्सपेंडिचर पर वीक. ओके, नंतर आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. नंतर आपल्याला CF आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल ह्या ठिकाणी. चला पाहूत आपण 1 by 1 काय काय करायचं आहे ह्या ठिकाणी. सो फर्स्ट ऑफ ऑल इज अ रेंज 0 to 50, आफ्टर 50 to 100, 100 to 150, 150 to 200 अँड 200 to 250. हे असं त्यांनी आपल्याला रेंज दिलेली आहे. सोबत त्यांनी फ्रिक्वेन्सी पण आपल्याला कॅल्क्युलेट करून ह्या ठिकाणी व्हॅल्यूज दिलेले आहेत. सो 7, आफ्टर दॅट 15, आफ्टर दॅट 3. तर हे दोन मिसिंग व्हॅल्यूज आहेत मुलांना. तर ह्या मिसिंग व्हॅल्यूजला मी कन्सिडर करतो A आणि इट इज अ B. तर ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता CF कॅल्क्युलेट करायचं मुलांना, तर फर्स्ट ऑफ ऑल 7 ॲज इट इज. ह्या दोघांचे ॲडिशन 7 + A. ओके, नंतर दोघांचे ॲडिशन 7 + 15, 22 + A. देन आफ्टर दॅट 22. आता इथं काय असेल, 22 + A + B. अँड फायनली व्हॉट विल हिअर 20 + 3, 25 + A + B. अशा प्रकारची इक्वेशन तुम्हाला मिळेल ह्या ठिकाणी. आणि मुलांना एक लक्ष द्या, हा जो क्वेश्चन आहे सेम हाच क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 आणि 10 आहे. क्वेश्चन नंबर 10 अशाच प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त लक्ष द्या. ओके, इथं 2 व्हॅल्यू मिसिंग आहेत. क्वेश्चन नंबर 10मध्ये एकच व्हॅल्यू मिसिंग आहे. ओके, सो आफ्टर दॅट दिलेलं टेबल आहे. सो यांची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी, N इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू, N इज 25 + A + B. इट इज अ व्हॅल्यू ऑफ N. ओके, मग आफ्टर दॅट मग आता चला नंतर काय करता येईल आपल्याला. मग हे व्हॅल्यूज आहेत, पण त्यांनी दिलेल्या क्वेश्चन दिलेलं आहे. सो पॉकेट एक्सपेंडिचर पर वीक ऑफ 50 स्टुडंट्स. ओके, मग ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी N दिले, म्हणजे ॲक्च्युली हे एक व्हॅल्यूज आहेत, पण यांची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिले.
काय व्हॅल्यू आहे n इज इक्वल टू 50. सो ही व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी पुट करू शकतो. सो 50 इज इक्वल टू 25 प्लस a प्लस b. सो 50 प्लस 25 मायनस 25 a प्लस b. देन a प्लस b इज इक्वल टू हाऊ मच. ही व्हॅल्यू इज 25. हे व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी मिळते. ह्याला मी इक्वेशन 1 देतो. ओके. मग आफ्टर दॅट मग अजून सोबत त्यांनी एक मीडियन दिला आहे. काय दिलं आहे? द मीडियन ऑफ द डिस्ट्रीब्युशन इज 120. मीडियन मीन्स काय? ह्या ठिकाणी व्हॅल्यू दिली m इज इक्वल टू 120 दिला आहे. ओके. मग चला 1 बाय 1. सो m इज इक्वल टू हाऊ मच इयर 120. मीडियन त्यांनी दिलेला आहे. फॉर्म्युला काय आपल्याकडे आधी क्लास फाइंड आउट करायचा आहे. ओके. आता जर पाहिलं आपण तर क्लास ऑलरेडी फायनल आहे. सो हाऊ मच m इज 120. तर क्लास किती असेल ह्या ठिकाणी 150 टू 200. ह्या पद्धतीने आपल्याला क्लास घ्यायचा आहे. ओके. हां. मग आता वन्स अगेन मग काय करतील आपल्याला ह्या ठिकाणी m दिला आहे 120. मीडियन सांगितलं आहे. सो क्लास किती असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी m20चा. सो m क्लास इज इक्वल टू 100 मायनस 150. हा तुमचा क्लास आहे. 100 मायनस 150. तर ह्या ठिकाणी l लोअर लिमिट ऑफ द क्लास किती आहे 100. सॉरी 22 प्लस आहे ना. हा क्लास आहे आपला. सॉरी इट इज अ क्लास. ओके. हा क्लास आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. ह्याला हायलाईट करा. ओके. दिस इज 1. ओके. मग आफ्टर दॅट काय करतील आपल्याला एल इज लोअर लिमिट ऑफ द क्लास. देन एच इज अ डिफरन्स. दोघांचा डिफरन्स 150 मायनस 100 हाऊ मच 50. देन आफ्टर दॅट फ्रिक्वेन्सी आहे 15 अँड सी एफची व्हॅल्यू असेल प्रिवियस व्हॅल्यू ऑफ द क्लास 7 प्लस ए. हे व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ओके. डन. मग आता एच भेटला, एफ आहे, एल आहे आणि सी एफ आहे. सो व्हॅल्यूज पुट करा आपल्याकडे ह्या ठिकाणी. सो व्हॉट द व्हॅल्यूज हिअर. एम इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे मीडियनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे एल प्लस एच बाय एफ इन द ब्रॅकेट एन बाय 2 मायनस सी एफ असं दिलेलं आहे. सो ह्या ठिकाणी व्हॉट द व्हॅल्यू ऑफ एल इज 100. एचची किंमत किती आहे 50. फ्रिक्वेन्सी किंमत किती आहे 15. एन बाय 2. एन व्हॉट द व्हॅल्यू ऑफ एन. दिस इज द एन. ओके. 25 प्लस ए प्लस बी. ओके. and divide by how much 2. then minus CF ची किंमत किती आपल्याकडे ह्या ठिकाणी CF व्हॅल्यू 7 प्लस ए. तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. आता आपण जर विषयाला n/2 n ॲक्च्युली n/2 मीन्स याने n दिले 50. आपण 25 प्लस ए प्लस बी हा मेन दिला पण ॲक्च्युली n इथे 50 आहे. सो चला अजून सिम्प्लिफाय करतो याला 100 प्लस सो 10 डिवाइड बाय 3. ओके. then in the bracket 50 divided by 2 minus into plus minus 7 minus into plus minus a. So next step is that 100 plus 10 by 3 in the bracket 50 how much 25 minus 7 how much here 18. So 18 minus a is the value of this one. Okay. मग आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला ह्या ठिकाणी पुट करायचे आहेत. सो व्हॉट विल हिअर क्रॉस मल्टिप्लाय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. इकडे काय आपल्याकडे 120 एम किती दिलेला आहे 120. सो मी रिपीट लिहितो क्वेश्चन ह्या ठिकाणी. सो 120 इज इक्वल टू 100 प्लस 18 मायनस ए. ओके. प्लस 100 लेफ्टला काय होतं ह्या ठिकाणी मायनस 100. ओके. 120 मायनस 100 इज इक्वल टू 10 बाय 3 18 मायनस ए. वन सेकंड रिअरेंजमेंट्स करायचे आपल्याला ह्या ठिकाणी. हाऊ मच हिअर 20 इंटू सो 10 बाय 3 इथं काय असेल 3 बाय 10 इज इक्वल टू 18 मायनस ए. 10 इज 2 इंटू 3 6. 18 मायनस ए. देन मायनस ए लेफ्टला असेल प्लस ए प्लस 6 काय असेल मायनस 6. सो ए इज इक्वल टू हाऊ मच आन्सर इज दॅट 12. मग आलेली 12 ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे पुट करायचं आहे इक्वेशन 1मध्ये जेणेकरून बीची किंमत आपल्याला काढता येईल. सो पुट ए इज इक्वल टू 12 वेअर इन इक्वेशन 1. What is the equation 1? A plus b is equal to how much here 25. So what is the value of a is 12 plus b is equal to 25. So b is equal to 25 minus 12. So what is the value of b is 13. So that is the answer of missing term. A आणि b चे आपण अशा प्रकारे ह्या ठिकाणी आन्सर्स काढता येतं. इट इज व्हेरी सिम्पल वन मुलांना फक्त प्रॉपरली सॉल्व करणं गरजेचं आहे. ओके. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे मला तो तुम्हाला सुद्धा करायचा आहे. क्वेश्चन नंबर 9 आणि 10 इट इज व्हेरी इझी वन. क्वेश्चन नंबर 9मध्ये त्यांनी आपल्याला रेंज दिलेली आहे
तर यांचा आणि फ्रिक्वेन्सीचा वापर करून Q1 आणि Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं क्वेश्चन नंबर 9मध्ये Q1 आणि Q3. आणि क्वेश्चन नंबर 10 मिसिंग टर्म आहे, म्हणजे अशाच पद्धतीने त्या ठिकाणी एची व्हॅल्यू घ्या आणि कॅल्क्युलेट करा. आन्सर फायनली तुम्हाला मिसिंग टर्मची येईल 81. हाऊ मच? 81 ह्या ठिकाणी आन्सर मिळेल. तर अशा प्रकारे 1.1 आपला संपलेला आहे. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला 1.2 घ्यायचं आहे. 1.2मध्ये काय आहे? ओके, डिसाइल्स अँड पर्सेंटाइल्स हे असे 2 वेगवेगळे बिट्स आहेत 1.2मध्ये. ओके, चला आज आपण थांबूयात.